नमस्कार, मी योगेश माने, NDT मराठीच्या प्रपंचमध्ये आपलं स्वागत आहे। आज प्रपंचमध्ये माझ्याबरोबर चर्चा करण्यासाठी माझे सहकारी विनोद तळेकर, श्रीरंग खरे, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आणि माणिक मुंडे आहेत। जवळपास कोर्टाने स्पष्ट केले की आता काही झालं तरी निवडणुका होणारच। काही दिवसात महापालिकेच्या निवडणुकांचा कार्यक्रम होईल आणि ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये जे लक्ष लागले ते मुंबईवरती। मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसे यांनी जवळपास आपल्या कृतीवरून दाखवायला सुरुवात केली आहे की आम्ही एकत्र आलो आहे आणि आता एकत्र लढणार आहोत। पण अशात सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राहणार की नाही। अभय सर, एक प्रश्न आहे, म्हणजे इथून सुरुवात करतो माझं मत मांडण्यापेक्षा, की काँग्रेसला स्वबळाची कुमकुमी आली की त्यांची काय स्ट्रॅटेजी आहे, व्यूहरचना आहे निवडणुकीला घेऊन? नाही, एक निश्चित आहे की या आघाडीमध्ये जाताना त्यांना पहिला त्यांच्या पुढे अडथळा होता तो बिहारच्या निवडणुका। त्यामुळे सुरुवातीच्या ह्याच्यात तर त्यांनी स्पष्टपणे ती भूमिका घेतली की आम्ही मनसेबरोबर जाणार नाही। आता त्याही निवडणुका झालेल्या आहे, परंतु आता काँग्रेसमध्ये एक गट असा आहे की जो की हे या सगळ्या रचनेमध्ये 40-50 प्रभाग घेऊन तेवढंच लढायचं की सगळ्या 227 वॉर्डमध्ये लढून आपला पक्ष इथे मजबूत करायचा। त्याला कारणं अशी आहेत की विधानसभेच्या वेळेस मुख्यतः जी मतं काँग्रेसकडून शिवसेनेकडे ट्रान्सफर झाली, शिवसेनेला त्यावेळेस खूप फायदा पण झाला उद्धव ठाकरेंना, पण त्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांची जी मतं होती ती काँग्रेसकडे ट्रान्सफर झाली नाहीत असं काही लोकांना काँग्रेसमधल्या वाटतंय। त्याच्यामुळे मुंबई म्हणजे शिवसेनेच्या ज्या 10 जागा निवडून आल्या, म्हणजे 20 निवडून आल्या महाराष्ट्रात, त्यातल्या 10 मुंबईतले मतांची टक्केवारी चांगली आहे त्यांची। आणि मग ह्या आणि तर निश्चितपणे त्यांना अनेक मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या मतांचा फायदा झाला आहे। मग अशा परिस्थितीमध्ये 40-50 प्रभाग घेऊन थांबायचं का? म्हणजे काँग्रेसची परिस्थिती अशी आज आहे की आपण स्वतंत्र लढलो तर मतविभागणी होऊन भाजपला फायदा होतो आणि एकत्र लढलो तर आपण कुठे ना कुठेतरी श्रिंक होत जातोय, आपलं अस्तित्व कमी होत जातंय, ही पण भीती। पण त्यामुळे काँग्रेसमधला एक गट भाजपला रोखण्याची जबाबदारी फक्त आपलीच आहे का वगैरे अशी भाषा आता बोलू लागलाय आणि मला वाटतं ते मुख्य कारण आहे काँग्रेस। शिवसेनेचं काही नेत्यांचं मात्र मत आहे, आपण मागच्या बिहारच्या निवडणुकीच्या वेळी जेव्हा म्हटलो तेव्हा म्हणे की आता इथं सेना आणि मनसे कुठे होती, आणि काही लोकांचं म्हणणं की जिथं जिथं काँग्रेस इतर कुठल्याही पक्ष स्थानिक पक्षाबरोबर जाते तिथे तो स्थानिक पक्ष संपत चाललाय किंवा त्याची ताकद जी आहे तेवढी सुद्धा त्याला मिळत नाही। आणि खरंच असं चित्र गेल्या काही दिवसात दिसतंय। काँग्रेसमध्ये ना मतं असणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे, म्हणजे काही कारण नाही। म्हणजे काही लोक असे आहेत की ज्यांना खरं कसलंच मत नसलं पाहिजे। पक्ष बघा ना, तुमची स्थिती बघा, तुमची मतपेढी नाही पण मतं आहेत, काय तरी संबंध आहे का? तुम्ही कुठे येताय, काय लढताय? म्हणजे निवडणुकीचं तुम्ही तुमच्या समोरचा भाजप नावाचा पक्ष आहे ना, पार्टी आहे ना, त्यांचं कसं आहे की बाबा पराभव येऊ काही हो पण पक्षावर एक होल्ड आहे, लक्षात येतं, केडरवर एक होल्ड आहे, नेत्यावर एक होल्ड आहे, काय आपल्याला करायचंय काय नाही करायचं याची क्लॅरिटी आहे। काँग्रेसकडे कुठे आहे? विधानसभेला त्यांनी असाच गोळ घातला, शिवसेनेसोबत घातला, नाना पटोले वगैरे त्यावेळेस होते, लोकांच्या समोर परसेप्शन असं गेले की अरे हे तर झाले, लढायला लागले, यांना लोकसभा आपण चांगली दिली होती, विधानसभेला हे गोंधळ घालायला लागले। आता सेम सिच्युएशन BMCला करतायत। तुम्ही एकदा काँग्रेसवाल्यांनी स्वतःमध्ये एकदा बसावं आणि बाहेरून सांगावं की आम्हाला हे करायचं आणि आम्हाला हे करायचं नाही, एवढी क्लॅरिटी ठेवावी, लोकांनाही कळेल ना। नाही, यावेळेस त्यांनी खूप आधी निर्णय घेतलाय, म्हणजे जर हाच निर्णय कायम राहिला तर, कारण काँग्रेसमध्ये असं असतं ना शेवटपर्यंत पवारांच्या दारावर नका जाऊ, पवारांच्या अजिबात दारावर जाऊ नका। भाजप कोणाच्या दारावर जाते का, त्यांचं काही बघतंय का? त्यांनी ठरवून टाकले ना, तुमची काँग्रेसची स्वतःची आहे ना, काँग्रेसची आजच्या घडीला पवारांपेक्षा तर जास्त मुंबईत ताकद आहे, पण तुम्ही कशाला पवारांकडे जाताय? माझी आत्ताची माहिती अशी आहे, म्हणजे मी काही लोकांशी जेव्हा बोललो त्याच्यात काँग्रेसची स्ट्रॅटेजी आहे, जसा हा आता योगेशने विषय की ही स्ट्रॅटेजी आहे की हा नाईलाज आहे, तर ही स्ट्रॅटेजी आहे। काँग्रेस महाविकास आघाडीत येते आहे, पण काँग्रेसला याची सुद्धा भीती आहे की आत्ताच जर आपण महाविकास आघाडीत आलो तर आपल्याकडे जे इच्छुक आहेत ते पण इकडे तिकडे कुठेतरी जातील, कारण एकदा का तुम्ही महाविकास आघाडीत आलात की तुमच्या जागांचा पैस हा छोटा होत जाणार। अशा लोकांना उभाच कशाला करायचंय? नाही पण असे उमेदवार घेऊन जर तुम्हाला उभा टाकायची वेळ सेम सिच्युएशन ह्यांनी बिहारमध्ये केली ना, काय झालं त्या बिहारमध्ये यांचं? गोष्ट अशी ना की तुमचं पार्टी आहे तो तुमचा काहीतरी होल्ड पाहिजे। आता गेल्या आठवड्याभरापासून कर्नाटकमध्ये जो काही गोंधळ सुरू घातला त्यांनी, तर त्याचा इम्पॅक्ट राहणार ना काय की पार्टी म्हणून माझ्यासमोर काहीतरी होल्ड स्ट्रॉंग पाहिजे ना। माझे तुम्हाला सगळ्यांना 2 प्रश्न आहेत। एक, सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या, मुंबई काँग्रेसचे कोणकोणते नेते तुम्हाला आठवतात? नाव सांगा। जगताप, वर्षा 1, गायकवाड, 2, अमीन पटेल, 3, असलम शेख, 4, नसीम खान, 5। नेतेच जास्त झालेत काँग्रेसमध्ये।
बस आता तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये कोण उमेदवार असू शकतो हा सांगा. तेच आहे, मुद्दा तुम्हाला आहे की नेते कोण कुठे दिसतो? आहेत? माणिक जे म्हणाला ना की मतं इथे आहेत. मधल्या मुख्यमंत्र्याशिवाय बाहेरच्या आमदाराचं नाव माहित नव्हतं. राज्य 25 वर्ष त्यांच्याकडे आहे ना, त्यामुळे नेता कुठला तो महत्वाचा नाही. तर नेता जाऊन दे, त्या तुम्ही प्रभागात काम करा. माझं हे म्हणणं आहे की तुम्ही एक असा कॅन्डिडेट मला तुम्ही सांगा तुमच्या प्रभागातला की जो काम करतोय, जो लोकांच्या समोर आहे, जो लोकांना माहिती आहे, परिचित आहे आणि जो नगरसेवक पदासाठी उभा राहू शकतो. असं कोण तुम्हाला चेहरा किंवा नाव दिसतं का? असे अनेक उमेदवार तयार होतात आणि शेवटी तुमची वोट बँक असते तिकडे. ती वोट बँक तुमची आज शिवसेनेला म्हणजे वर्सोव्याची जागा शिवसेनेची काँग्रेसच्या मतांमुळे आली ना. म्हणजे काँग्रेसची मतं मोठ्या प्रमाणात ट्रान्सफर झाली. पण त्या प्रमाणात आता मनसेचा त्यांना सगळ्यात भीती काय वाटते की मनसेमुळे आपण आघाडीत एकत्र येऊ, मतविभागणी टळेल, परंतु त्याच वेळी मनसेचा जो मतदार मुंबईमधला जो काय 2-3% आहे तो काँग्रेसकडे वर्ग होईल का, ह्या मला वाटतं की ही चिंता जी आहे ना. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणजे 50 जागा घेऊन लढायला तयार होता ना, त्यामुळे त्याचा अर्थ तुम्ही 1.25 जागा सोडलेल्या असतात. मग त्या 2.25 जागावरचं केडर तुम्हाला भविष्यात जर पुन्हा उभं राहायचं असेल सांभाळण्यासाठी माणिक मला दुसरा प्रश्न विचारून दे. एक झालं. दुसरं, मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचे कुठले मुद्दे काँग्रेसनं घेऊन आंदोलन केल्याचं आठवतंय? नाही, आत्ताच्या घडीला तसे मुंबईत कोणतेच पक्ष नाहीत की जे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन उतरले तसं वाटावं. कोण आहे असं पक्ष? नाही, फॉरगेट दॅट. आंबे सर जे म्हणाले ना की मनसेची मतं ट्रान्सफर होतील की नाही, काँग्रेसची मतं ट्रान्सफर होतील की नाही ह्याची काही खात्री आहे का तुमच्याकडे आहे का की नाही? हा एक कोर ग्रुप आहे जो काही झालं म्हणजे तुम्ही एक ठामपणे सांगा की बाबा काँग्रेसचं मुंबईमध्ये हे ठिकाण आहे आणि ही आमची मतं कुठल्या स्थितीत जाणार नाहीत. काय सांगता? त्या नगरपालिकेमध्ये खुद्द बाळासाहेब थोरातांच्या तिथं पंजा नाही आहे. तुम्ही काय काँग्रेसचं सांगताय की आमचा काँग्रेसचा मतदार आहे आणि आमचं हे? एखादा म्हणलं असतं की नाही बाबा काही जरी झालं तरी माझं घरदार, पहिल्यांदा तुम्ही काय प्रिफर करता? माझा पुतण्या, माझा चुलता, माझी बायको, माझी कुणीतरी. मग त्याच्यात होतं काय? आघाडी येते. मग काँग्रेसचा पंजा राहतो कुठं? ज्या माणसाचं अख्खं आयुष्य काँग्रेसमध्ये म्हणताय तो माणसाच्या तिथं स्वतःचा पंजा नाही. आता त्या माणसाने इथं काय सांगावं मुंबईमध्ये की तुम्ही आघाडी करू नका? ते कसं काय? ठरवलं त्यांनीच आहे. त्यांच्याकडे ती समितीचे प्रमुख काय आहे की काँग्रेसचे इश्यूज वेगळे आहेत, काँग्रेसचे प्रश्न वेगळे. काँग्रेसचा शत्रू काँग्रेसच आहे. अरे काँग्रेस कोण नाही. बरं, यांच्यापैकी कुणाला हेही खात्री नाही की बाबा हे आता आहे म्हणजे ह्या बैठकीला काँग्रेसच्या बैठकीला शिष्टमंडळामध्ये भेटलाय आणि उद्या असेल का नसेल, भाजपमध्ये तो गेलेला असेल. पण काँग्रेसचं म्हणजे त्यांची पत्रिका एकदा तपासली पाहिजे. राधाकृष्ण विखे पाटलासारखा माणूस विरोधी पक्ष होता, तो जाऊन डायरेक्ट सत्ताधाऱ्यामध्ये घुसला. आता त्या काँग्रेसच्या नेत्यांनी सांगावं का की आम्ही हे करू आणि आम्ही हे करणार नाही? खात्री कशीच नाही ना. तुमच्या नेतृत्वाकडची तुम्हाला सत्ता मिळवून द्यायची ताकद संपते ना, तेव्हा लोक कुठल्याही पक्षाची पांगतात. म्हणजे त्याला काँग्रेसच अपवाद नाही. आता ही जी आलेली बरोबर भाजप बरोबर जी लोक आहेत काँग्रेसमधली आलेली, ती काही विचाराने फार प्रेरित होऊन आलेली. जेव्हा सत्ता देण्याची कुवत असते पक्षामध्ये तेव्हा स्वाभाविक माणसं येतात जातात. प्रश्न तो नाहीये, काँग्रेसच्या परिस्थितीचा नाहीये. काँग्रेसचा आजच्या परिस्थितीमध्ये स्वतंत्र लढण्याचा निर्णय योग्य आहे की नाही? माझं मुंबईत असं मत आहे, जर काँग्रेस शहाणी असेल आणि अगदी त्यांना स्वतःचं पानिपत करून घ्यायचं नसेल तर आता त्यांनी गप मनसे आणि शिवसेनेबरोबर जाणं योग्य आहे. काँग्रेसचं असं आहे की काँग्रेसने प्रीपोल अलायन्स करायची की निवडून आल्यानंतर पोस्टपोल अलायन्सला प्राधान्य द्यायचं. आज जर उभं राहायचं असेल ना तर त्यांनी स्वबळावर लढलं पाहिजे. पण ते तुझं मत आहे ना, मी तेच तर माझं मत सांगतोय. आणि त्याच्या मागच्या निवडणुकीचा जर अभ्यास केला आणि तिघांची जर किमान मतं बघितली मला वाटतं तर त्यात फायदा होईल काँग्रेसचा. एखाद्या पार्टीला कुठलंही काय असतं की अपयश तुम्ही पाहिलं ना तर एकदा तळ पाहिला की तळाच्या नंतर खाली काही नाही राहत, तिथून तुम्हाला वरच जायला लागतं. आयदर तुमची डेड बॉडी फुगून वर येते, नसेल तर तुम्हाला स्वतः हातपाय हलवत वर जायला लागतं. काँग्रेसचा कुठल्याही स्थितीमध्ये आजच्या घडीला बघितलं तर ते तळ गाठतात. कुठलीही निवडणूक येऊ द्या तळ गाठतायत. आता त्यांना लढायचं असेल, शून्यातून सुरुवात करायचं असेल तर त्यांनी म्हटलं पाहिजे बाबा ठीक आहे आम्ही सोलो जाणार आहेत, आम्हाला काय व्हायचं ते हो, आम्हाला सुरुवात करायची ना, वर जायचं. पण तशी स्थिती यांची नाही. पण त्याच्यात असं आहे की अनेक तळ गाठलाय का? तळ कोणाला माहितीये?
नाही काँग्रेस इलेक्शन कुठली जिंकत नाही, अजून काय पाहिजे, अजून काय राहतं? तर 50 वरून गेले ना 90. गेले म्हणजे असं नाही ना, म्हणजे इम्प्रूव्ह होत नाही असं नाही. आता महाराष्ट्रातली आणि विशेषतः मुंबईमधली जर परिस्थिती बघितली आपण, तर मुंबईमध्ये एवढी सगळी प्रतिकूल परिस्थिती असताना गुरुदास कामत, मुरली देवरा यांच्यासारखे जे मोठे नेते मुंबई काँग्रेस सांभाळत होते अक्षरशः, त्यांच्या अनुपस्थिती, मिलिंद देवरासारखा जो नेतृत्व करणारा होता माणूस मुंबईतला तो गेला. अशा परिस्थितीमध्ये परत उभं राहण्यासाठी काँग्रेसला आता नेत्याच्या जीवावर नाहीच उभी राहणार आहे काँग्रेस, कार्यकर्त्यांच्या जीवावर उभी राहणार आहे. तो मतदार आहे, मग तो मतदार घेऊन आपलं पक्ष उभा करायचा की भाजपाला रोखण्यासाठी परत तडजोड स्वीकारून आघाडीत जायचं, असा दोनच त्यांच्या समोर आहे. अर्थशास्त्रामध्ये एक विशेष सर्कल ऑफ पॉवर्टी म्हणतात, म्हणजे आर्थिक दुष्टचक्र, तसं काँग्रेसचं विशेष सर्कल ऑफ पॉलिटिक्स झालंय. म्हणजे काँग्रेसने आता कुठलाही निर्णय घेतला तरी तो त्यांच्या पथ्यावर पडत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही उत्तर प्रदेशचं उदाहरण घ्या. उत्तर प्रदेशमध्ये मागच्या निवडणुकीमध्ये अखिलेश यांच्याबरोबर जायचं की नाही जायचं याच्यात घोळ घातला, स्वतंत्र लढले, त्यात यश मिळालं नाही. बिहारमध्ये राजदबरोबर जावं न जावं या सगळ्यात विधानस्थितीत असताना राजदबरोबर गेले, तिथेही म्हणजे एखाद्या बरोबर गेले तरी यश मिळत नाही, वेगळे गेले तरी यश मिळत नाही. तर हे जे काँग्रेसचं विशेष सर्कल ऑफ पॉलिटिक्स आहे ना, हे काँग्रेसला काहीतरी आतून एक वेगळ्या पद्धतीनं निर्णय घ्यावे लागतील. आणि दुसरं म्हणजे काँग्रेसमध्ये जसं आम्हागाशी म्हणाला की मतं खूप आहेत, मतं खूप याचा अर्थ नेते खूप आहेत, त्यांची वेगवेगळी मतं आहेत. काँग्रेसला असा एक हंटर घेऊन पुढे नेणारा नेता पाहिजे. आता तुम्ही असा जर विचार केला केंद्रीय स्तरावर की मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष आहेत, मल्लिकार्जुन खरगे ज्या वेळेला अध्यक्षपदी निवडून आले होते त्यावेळेला काँग्रेसचं विश्लेषण करणाऱ्यांनी असं सांगितलं होतं की हा एक चांगला निर्णय आहे की कुठेतरी गांधी परिवाराच्या छायेतून बाहेर आलाय. पण खरगेंचं परवाचं स्टेटमेंट बघा कर्नाटकबद्दल, ते असं म्हणाले की हा निर्णय आम्ही पक्षश्रेष्ठींवर सोपवलाय. अरे पण पक्षश्रेष्ठी म्हणजे अध्यक्ष अजून काय आहे, म्हणजे पक्षश्रेष्ठी अजून कोण आहेत? हा जो मुद्दा, हा जो गोंधळ, म्हणजे केंद्रीय अध्यक्षाचा जर हा गोंधळ असेल तर मग खालच्या नेत्यांनी काय त्यात हक्कच आहे गोंधळ घालायचा. म्हणजे पक्षाचं नेतृत्व कमकुवत होतं ना, तेव्हा लोकशाही जास्ती तिकडे अर्थात त्याच्यात काही चुकीचं नाहीये, मतं असली पाहिजे, पण निर्णय घेणारी व्यक्ती एकच लागते. आणि साधारणतः आपल्याला ते ज्याचा आपण सुरुवात माणिकने केली त्याप्रमाणे की मतं एक केंद्रीय पातळीवर हा निर्णय झाला आणि त्याची अंमलबजावणी का, हे बरोबर आहे. पण आता जर म्हणजे विधानसभा आणि लोकसभेचा आपण सोडून देऊ, कारण तिकडे त्या मोठ्या निवडणुका होत्या, पण पक्षाला परत उभं करायचं असेल तर ज्याला कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणतो आपण, त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत उभं राहावं लागेल ना. आज मला सांग की ह्या महाराष्ट्रात हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत, पण सगळ्या ठिकाणी एकत्र लढतायत, विरोधात लढतायत एकमेकांचे. प्रचार पण असं करतायत की विरोधी पक्ष दिसतच नाही. तीनच पक्ष महाराष्ट्रामध्ये नगरपालिका लढवतायत असं चित्र आहे. आणि त्याचा मागच्या जर काही निवडणुकीचे प्रकार बघितले आपण, कल्याण डोंबिवली असेल, मुंबई महापालिका असेल, मग ते आपस में लढो और सब लोग बढो, हे जे चाललंय ना, तर ही स्ट्रॅटेजीचा पार्ट आहे ना. ती स्ट्रॅटेजी सुद्धा पोस्टपोल तर ते एकत्र येतील, एकत्र राहतील. मागच्या वेळेस शिवसेना आणि भाजप मुंबईत किती कचाकचा भांडले. उद्धव ठाकरेंचं तर प्रसिद्ध भाषण आहे की 25 वर्ष युतीत सोडलो आम्ही, परंतु पुढची विधानसभा एकत्र लढवली त्यांनी. त्यामुळे मला वाटतं की तुम्हाला पक्ष मजबूत करताना स्थानिक पातळीवर ते प्रयत्न करावे लागतात. आता मुंबई महापालिकेत भाजप जी एकेकाळी 60-70 जागा लढवायची, ती मागच्या वेळेस 82 नगरसेवकांपर्यंत पोहोचली. ती स्वतंत्रपणे लढली म्हणून तिथे पोहोचली ना. महाराष्ट्रात 117 जागा लढवायची, त्यांचे स्वतंत्र लढल्यानंतर 132 आमदार निवडून आले. पण भाजपला त्यावेळेला केंद्रीय स्तरावरची सत्ता, राज्य स्तरावरची सत्ता हे फॅक्टर होते. काँग्रेसकडे आता अशी परिस्थिती आहे की काँग्रेसकडे नव्यानं येणाऱ्या कार्यकर्त्यांचा ओघ तर आटलेलाच आहे. बाहेरनं आतमध्ये येणारे पक्षात येणाऱ्या नेत्यांची संख्या नाही आहे. आणि दुसरं म्हणजे काँग्रेसकडे देण्यासाठी पण आता कार्यकर्त्यांना काही नाही आहे. अशा वेळेला काँग्रेसला खूप सावधपणे पावलं टाकावी लागतात. आणि माझी अशी जी माहिती आहे त्यानुसार काँग्रेस ही महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर जागा वाटपाच्या शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरेंबरोबर निगोसिएशन करून मनसेसोबत तांत्रिकदृष्ट्या बाजूला राहून महाविकास आघाडीतूनच निवडणूक लढवेल आणि त्यासाठी 40 ते 50 जागा मागण्याची त्यांची तयारी आहे. काँग्रेसची ही स्ट्रॅटेजी आहे. काँग्रेस ती आता कशा पद्धतीने रिव्हील करत जाईल पुढच्या टप्प्यात, त्यावर काँग्रेसच्या अनेक बाबी निश्चित होणार आहेत. आणि हे माझं स्टेटमेंट आहे, तुम्ही आता 5 जणांसोबत 4 जणांनी लिहून घ्या. हे साधारण जानेवारी सोबत घेणार नाही. आता असं होणार आहे स्ट्रॅटेजिक अलायन्स असं म्हणतोय ना. आता हे काय होणार आहे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये पहिले जागा वाटप होईल
साधारण उरल्या 60 सुरल्या जागा जर हा, असेल काँग्रेस 50 ते 70 जागांच्या दरम्यान मनसे जागा घेणार आहे. 50 ते 70 जागांच्या दरम्यान मनसेला जागा वाटप झालं की उरलेल्या जागा 155 ते 170च्या आसपास असतील. तर त्या 155 ते 170 जागांमध्ये मग उद्धव ठाकरे सेपरेटली काँग्रेस बरोबर निगोसिएशन करतील. किती शरद पवारांबरोबर करतील. 2015चं काँग्रेसला तुझ्या मते किती जाते? ते ताट, एक ताट असतं ना, त्या फार तर ताटामध्ये काँग्रेसकडे 40 ते 35 जागा देण्याची तयारी माझं तेच असू म्हणणं आहे. 2015ला बिहारमध्ये जेव्हा निवडणूक झाली महागठबंधनची, त्यावेळेस कोण निवडून येऊ शकतं याप्रमाणे ते जागा वाटप झालं होतं. त्यावेळेस सगळ्यात नाराज पक्ष जो होता तो काँग्रेस, कारण त्यांना काहीतरी 35 जागा मिळाल्या होत्या. पण त्यांना सांगण्यात येत होतं की या 35 जागा तिथे तुम्हीच निवडून येऊ शकता, या जागा तुम्हाला, आणि त्यातल्या 27 जागा त्यांच्या निवडून आल्या होत्या. आज ते 100 लढूनही तेवढ्या येत नाही. मला वाटतं की ही स्ट्रॅटेजी ठेवून तेच जागा वाटप झालं ते होऊ शकतं. पण स्थानिक पातळीवरच्या लोकांचं काय म्हणणं, तुम्ही म्हणता नवीन ब्लड काँग्रेसमध्ये येत नाही. तुम्ही सगळ्याच निवडणुकांमध्ये आघाड्या करत गेलात ना की तुमच्याकडे नवीन ब्लड येणारच नाही, तयारच होणार नाही. दुसरं असं की काँग्रेस आता म्हणजे ऍस्पिरेशनल युथ जो आहे तो काँग्रेसकडे येत नाही. नेत्यांच्या मुलांशिवाय नवीन पिढी येत नाही. म्हणून मी मागे पण म्हटलं की जेव्हा म्हणजे तुम्हाला आता पेन्शन द्यायची वेळ आलेली आहे, त्यांना तुम्ही एक्सटेन्शन देताय, मग होतंय का की नवीन लोक येत नाहीत. मग अशा निवडणुकांमध्ये ती फळी तयार करायची असते. ती तयार करताना मग मुंबईसारख्या ठिकाणी असेल, म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय वेगळं लढून भाजपाचा फायदा करून द्यावा ही भूमिका जरी नसली तरी किमान काही निवडणुका अशा ठेवाव्या लागतात की जिथे तुम्हाला पक्ष बांधता येईल. आणि त्या दृष्टीने मला वाटतं काँग्रेसचा विचार चालू आहे. अर्थात शरद पवारांचं स्टेटमेंट जे आलंय ते खूप महत्वाचं आहे, कारण त्यांनी सांगितलं की एकत्र राहावं. आणि कदाचित आणि याचा उल्लेख केला की केंद्रीय नेतृत्वाकडनं काही जर निर्देश आले तर मला वाटतं की इथे मुंबईमध्ये आघाडी होईल. काँग्रेसवाल्यांना राज ठाकरेंची एवढी अलर्जी होण्याचं काही कारण नाहीये ना. राज ठाकरे तसेही बघितले ना तर ते अजून सुद्धा या क्षणी सुद्धा त्यांनी भले इकडे कितीही लढवली तरी त्यांच्या बीजेपीच्या बाजू, आता ह्यांचं काय काँग्रेसवाल्यांचं एक ते कसं सांगतात की नाही राज ठाकरेला सोबत घेतलं म्हणजे उत्तर भारतीय मतं वगैरे जातील मग ते होतील. अरे तुमच्यापेक्षा जास्त मतं बीजेपीवाल्यांकडे आहेत ना. आता ते काय राज ठाकरेला असंही करतात का? लोकांना हे समजतच नाही की नाही बाबा त्यावेळेसचं एक परसेप्शन आहे, त्यावेळेसची एक लढाई आहे, त्यावेळेसची गोष्टी तशाच पद्धतीने लढायला लागतात. अलर्जी म्हणावं तर प्रचाराला चाललंय ना ते. हा मग तुम्हाला ते सगळ्या ह्याच्यामध्ये चालतं दिसतं. तुम्ही कशाला सांगता की राज ठाकरेची ह्या तसं आहे? काय की हे लोक ना डिस्कनेक्टेड आहेत. अजिबात माहित नाही यांना की हे काय चाललंय, कुठं होतंय. आणि त्यांची पदं मिळेल. एका घरामध्ये कुणी आमदार आहे, 1-2 खासदार आहेत, चाललंय आपलं. किमान काँग्रेसच्या नेतृत्वानं या म्हणजे मुंबईतल्या किंवा महाराष्ट्रातल्या नेत्यांना ती तरी समज द्यावी की बाबा कोणी काही जाहीरपणे स्टेटमेंट करू नका. म्हणजे महाराष्ट्राच्या द्यायची तर केंद्रातल्या त्यांचंच अपयश एवढं मोठं आहे की ते काय सांगतील इकडे खाली येऊन की तुमचं काय झालंय ते म्हणतील आता राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली तुम्ही बिहारमध्ये निवडणूक लढवली, काय अवस्था झाली तुमची. आता असं आहे की मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपयश घेऊन उभा टाकलो आणि तुम्ही मला म्हणता की नाही आता तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. समोर जे म्हणतील अरे तुझ्यापेक्षा आमची बेटर सिच्युएशन आहे. महाराष्ट्रातली तशी काँग्रेसची सिच्युएशन बेटर आहे. गौतम गंभीरने सांगितलं तसं म्हणतील ते. आम्ही लोकसभेत दाखवलंच ना परफॉर्मन्स. दुसरी गोष्ट सर जे तुम्ही सांगताय की विधानसभा विसरले काँग्रेसवाले, कशा पद्धतीने शिवसेनेने चेपलेलं होतं, ज्या आपल्याला जागा हव्या त्या ओढून घेतलेल्या होत्या. शिवसेना कुठल्याही परिस्थितीत आपल्या जागा जास्त याव्या यासाठी प्रयत्न नाही करणार. त्यामुळे ते जास्तीत जास्त जागा लढवा आणि ज्या गाळसाळ असतील तिथे काँग्रेसला देतील हे तर सगळ्यांना माहिती आहे. मी म्हणलं ना की निवडून येण्याची क्षमता हा क्रायटेरिया ठरवून जर त्यांनी मला असं आहे ना, थोडंसं या ह्याच्याशी श्रीरंगशी सहमत नाहीये. मला याची पूर्ण खात्री की यावेळेस उद्धव ठाकरे हे आवर्जून बघतील की खरोखर जिंकणारा काँग्रेसचा माणूस असेल तर त्याला ते देतील. त्याचं कारण असं आहे की त्याला निवडून येणं उद्धव ठाकरेंसाठी स्वतःसाठी सुद्धा गरजेचे आहे. अदरवाईज त्यांना माहित आहे की जर आपण महापालिका घालवली ना, आपण ही जरी थिअरी मान्य केली ना तरी महापौर बसवण्यासाठी किंवा स्टँडिंग आपल्याकडे किंवा कुठलेही संख्या नगरसेवकांची आपल्याकडे जास्त ठेवावीच लागेल उद्धव ठाकरेंना. त्यासाठी उद्धव ठाकरेंचा जर विचार करून जर त्यांना मवियामध्ये उद्धव ठाकरे हेच बीजेपी आहे. त्याच्यामुळे ते डिसिजन घेतील आणि यांना मान्यच करायला लागली बाबा हे असं आहे, जागाच त्यांच्याकडे तेवढे आहेत ना. आणि बरोबर आली तरी काही त्याच्यामुळे त्या मुद्द्यांचा परिणाम होणार नाही आपण असं म्हणतोय. परंतु उद्या प्रचारामध्ये मशिदीवरच्या बोंग्याचं काय, हनुमान चालीसा कुठे गेली असे मुद्दे येणार नाहीत का? आजच म्हणजे कालच इम्तियाज जलीलचं स्टेटमेंट आलं संभाजीनगरवरनं. काय म्हणाले ते
की शिवसेना हे कधी झाली, धर्मनिरपेक्ष कधी झाली, बाबरे आमच्याच शिवसैनिकांनी पाडली म्हणणारे कधीपासून हे झाले. म्हणजे आता अर्थात हे बदललेलं राजकारण, सगळे त्याचे संदर्भ सगळे जरी मान्य केले तरी ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या प्रचारात परत प्रामुख्याने उचलल्या जाणार ना. आणि जसं ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न होतील, मागच्या निवडणुकीमध्ये ध्रुवीकरण झालं नाही का 2017च्या, त्याच्यामुळे तर दोघांनाही फायदा झाला. तो बाकीचे जे पक्ष होते ते मला बाजूला असं वाटतं फेकले की तसं गेले. नाही होणार. जसं तुम्हाला एका मुद्द्यावर दोनदा निवडणूक जिंकता येत नाही, तशी एकाच मुद्द्यावर तुम्हाला ती दोनदा निगेटिव्ह पण करता येत काँग्रेस नाही. जर म्हणजे एकत्र तुम्हाला आली, त्याला- काँग्रेस जर महाविकास आघाडीत आली तर महाविकास आघाडी हे खूप मोठं पोटेंट कॉम्बिनेशन होईल मुंबईमध्ये. म्हणजे काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि मनसे. अदरवाईज मग पण विनोद जसं सांगतोय तसं की खरंच हे काही दिवसात महाविकास आघाडीमध्ये एकत्र आलेले दिसतील. नाही. मला विनोदची थिअरी पडायला लागली नाही, की आता सध्या शिवसेना आणि मनसेचं bargain सुरू आहे. 2 ते 3 नेत्यांशी मी जेव्हा बोललो 2-3 दिवसात गेल्या, त्यांचं असं म्हणणं आहे की आपण पण एका नेत्याशी एकत्रपणे बोललो होतो की दहिसर पासून बांद्र्यापर्यंत 100 वॉर्डात त्यांनी फार स्कोप ठेवलेला नाही स्वतःला. म्हणजे हे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्याचं मत होतं. कारण वेस्टर्न सबबमध्ये भाजप इतकी तगडी आहे की या तिघांची मतं एकत्र केली तरी भाजपची एकट्याची मतं जास्त आहेत. असे अनेक वॉर्ड आहेत. त्यामुळे यांनी आता लक्ष कुठे केंद्रित केलंय, ईस्टर्न सबब, मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई. म्हणजे बांद्र्यापासून वरती कुलाब्यापर्यंतचा भाग आणि कुलाब्यापासून खाली इकडे मुलुंडपर्यंतचा भाग. यात जे मराठी बहुल वॉर्ड्स आहेत त्यावर या दोन्ही पक्षांनी म्हणजे मनसे आणि ठाकरेंनी लक्ष केंद्रित केलं. तर यांना गरज काँग्रेसची कुठे आहे? एक तर मतांसाठी. म्हणजे तुम्हाला 100 रुपये जर कंप्लीट करायचे असतील तर 60 रुपये उद्धव ठाकरेंकडे आहेत, 30 रुपये मनसेकडे आहेत आणि 10 रुपये काँग्रेसकडे आहेत. हे जर एकत्र आले तरच 100 रुपये होणार आहेत ना. पण आता यांना काँग्रेसची गरज कुठे आहे? तर काँग्रेसची गरज त्यांना मुस्लिम बहुल वॉर्डामध्ये आहे. उदाहरणार्थ मुंबादेवी इथं मनसे चालणार नाहीये. शिवसेनेचं थोडं तरी अस्तित्व. हे जर मान्य असेल त्यांना तर त्यांना साठी आघाडी होऊ किंवा न होऊ, फक्त आम्ही लढण्यासाठी हे प्रभाग लढणार नाही, या जागा आम्ही सोडू, या पद्धत म्हणजे याला स्ट्रॅटेजिक अलायन्स म्हणतात, ते यालाच म्हणतात ना की तिथे एकमेकांच्या विरुद्ध उमेदवार नाही द्यायचे, अशा पद्धतीने तरी इलेक्शन मुस्लिम लढावं. मतांचा जो ट्रेंड आहे ना विधानसभेतला, विशेषतः लोकसभेतला, मुस्लिम मतांचा विधानसभा आणि लोकसभेचा, त्याच्यातला ट्रेंड असा दिसतो की काँग्रेस जरी म्हणत असेल ना की मुस्लिम मतं ही आमची मतं आहेत, पण तो ट्रेंड असा दाखवतोय की उद्धव ठाकरेंनी स्वतः त्याच्यातलं स्वतःच ती मतं पळून काँग्रेसचा उमेदवार नव्हता ना. मुस्लिम वोट बँक आता म्हणजे गेल्या 2-3 निवडणुकांमधला मुस्लिम मतांचा जर ट्रेंड बघितला, नाही मुस्लिम मतांचा जर ट्रेंड बघितला, म्हणजे तू म्हणतोस तो मुद्दा पण आहे की मुस्लिम मतांचा जर गेल्या 2-3 निवडणुकांना ट्रेंड बघितला तर मुस्लिम मतं ही जिंकणारा कॅन्डिडेट कोण आहे जो भाजपच्या विरोधात आहे त्याच्याकडे जाताना दिसतात. म्हणजे तो काँग्रेसच पाहिजे असं काही त्यांचं म्हणणं नाही. कॅनव्हास छोटा होतो ना तेव्हा उमेदवाराचं महत्व मोठं होतं आणि सगळ्यात भाग म्हणजे स्ट्रॅटेजिक वोटिंग होतं. आणि त्याच्यामुळे मागतो 2017चा तुम्ही रिझल्ट शीट घेऊन बसाल तर मनसेला एका प्रभागात निवडून आलाय, शेजारच्या प्रभागात 150 त्याला मतं मिळालेले. त्याचा अर्थ तिथे मतदान स्ट्रॅटेजिकली झालं. म्हणजे जसं पक्षी सुद्धा घरट्यातलं वीक पिल्लू बाजूला ठेवतात तसं मतदार सुद्धा वीक उमेदवार बाजूला ठेवतात. आपण आणखी एक विचार करूया जो फॅक्टर आपण कन्सिडरच करत नाहीये. आपण बोलतोय कोण? महाविकास आघाडी आणि महायुती. बाकीच्या पक्षांचं काय? समाजवादी पक्ष मुंबईमध्ये बऱ्यापैकी तगडा आहे, MIM तगडा आहे. समाजवादी जाऊ दे, आपण एवढा वेळ चर्चा केली मगापासून, पण शिवसेना जी शिंदेकडे किंवा ओरिजिनल शिवसेना माझं म्हणणं आहे की मुस्लिम वोट बँक भाजपचा आपण विचार करतोय, भाजप म्हणजे महायुतीच्या संदर्भातला. आता त्यांच्याकडे शिवसेना जसं म्हणलं की ते 65 जर मावळते नगरसेवक तुमच्याकडे असतील, काही ना काहीतरी ते घेऊन येतील. म्हणजे त्याच्यामुळे जेवढं आपण डिस्कार्ड करतोय शिवसेनेला तशी परिस्थिती नाहीये. एक तर युतीत असतील तर बाय डिफॉल्ट भाजपमुळे जे होणार आहे तो फायदा तो होईलच. प्लस हे नगरसेवक जे आलेले आहेत बरोबर प्रभागात, म्हणून म्हटलं की उमेदवाराचं महत्व असतं आणि त्या प्रभागात रेग्युलर तुमच्या संपर्कात असणाऱ्या लोकांचं. रवींद्र चव्हाणांचं जे स्टेटमेंट होतं ना की 2 डिसेंबर पर्यंत आपल्याला युती करायची आहे, म्हणजे जसं यांचं लुटूपुटूचं वाटत नाहीये म्हणजे काँग्रेसचं आणि शिवसेनेचं, तसं त्यांचं पण वाटत नाहीये. त्यांच्याकडे असं वाटतं की सिरियसली आहे, त्यांच्यामध्ये मेजर प्रॉब्लेम सुरू झाले. निर्णय घेणाऱ्या नाही माझं असं रवींद्र चव्हाणांचं विधान हे फक्त आपण मालवणपुरतं मर्यादित बघितलं पाहिजे, ते तेवढ्या पुरतं असावं. त्याला आपण काय करतोय, राज्याच्या राजकारणाची फुटपट्टी लावल्यामुळे थोडंसं ते ट्विस्ट होतंय. पण हा अर्थात सत्ताधाऱ्यांचा विषय झाला, आपला विषय काँग्रेसचा होता, परत विषयांतर होईल. काँग्रेसला आता त्यांच्या हातात फार माफक पर्याय आहेत किंवा कमी पर्याय आहेत. त्यांच्याकडनं स्वबळाची एक
संधी ते घेतील असं मला वाटत नाही अजिबात, म्हणजे मुंबईमध्ये ज्या तरी ज्या especially. कुठल्या काँग्रेसचा नेता म्हणेल ना की आम्हाला स्वबळावर लढायचं, त्याला सांगायचं की ठीक आहे, उद्यापासून तू ह्या काँग्रेसच्या लिस्टचा तू नेता असशील, तू 200 किती जागा येतात, 27 जागांचे उमेदवार घेऊन ये, उद्यापासून आपल्याला काँग्रेस सेपरेट लढायचे आहे. काय आहे की तोंड हे करायला खूप सोपं लागतं. निवडणुका लढवल्या ना, निवडणूक लढवताना ग्रामपंचायतीची निवडणूक आणि आता जे लढवताना बोलतात ते स्वतः सगळे निवडून आलेले आहेत ना. कधी हा एक आपल्यापुरतं येतात. वर्षा अरे काय गायकवाड नुसतं बोलतायत. बोलायचं म्हणून बोलतात. वर्षा गायकवाड यांची आंदोलन सगळी बघितली तर ते आंदोलन बघ, ती काय अख्ख्या मुंबईसाठीची आंदोलन नाहीत ना सुरू. एका वर्षा विशिष्ट गायकवाड विभागापुरती येते. स्वतः वर्षा गायकवाडच्या घरात दिलेली जाणारी तिकीट तेवढंच आहे का? धारावीच्या बाहेर पण काही मुंबई असेल की नसेल? आहे ना. आता मग तुम्ही असं कशाला सांगताय? तुम्ही मंत्री झाला, तुम्ही आमदार झालात, तर मुंबईचा म्हणून काय असेल तर सांगा ना. तुमच्याकडे आहे का? काँग्रेसकडे ती स्थिती आता आहे का? तुम्हाला काय अल्टरनेट दिसतं का? म्हणजे तुम्ही गेल्या 10 वर्षामध्ये समजा 2017ला तुमच्याकडे किती 31 का काहीतरी त्यांच्याकडे जागा आलेल्या होत्या, बरोबर आहे? 31च्या जागा. फॉरगेट दॅट की ज्या माणूस म्हणत असेल ना की मला सोबळावर लढायचं आहे, त्याला 100 तरी जागा आणण्याचं त्याच्याकडे स्वतःच पाहिजे ना की Planning कुमकुमी. पाहिजे. तर मी म्हणेन ना की बाबा हो, मला स्वबळावर लढायची इच्छा आहे. अरे तुझी जागा बघितलं तर तू 30 आहे आणि ओरडतो तू 200 जागांचं, कसं काय गणित बसणार आहे? बरं ठीक आहे, आपण ना एक इथेच वोटिंग घेऊया. काँग्रेस स्वबळावर जाईल असं वाटतं की नाही? मी माझ्यापासून सुरुवात करतो. मला 100% वाटतं काँग्रेस स्वबळावर जाईल. मी याच्या आधी पण कार्यक्रमात बोललेलो होतो. मी माझी थिअरी मांडलेली नाही आहे. जाणार. आता लिहून पहिले दिलंय. पहिले मनसे आणि ठाकरेंचं जागा वाटप होईल आणि ठाकरेंच्या त्यांच्या कोट्यातनं काँग्रेसच्या जागा वाटप होऊन काँग्रेस महाविकास आघाडीबरोबर राहील. पण स्ट्रॅटेजिकली ते राज ठाकरेंच्या स्टेजवर जाणार नाहीत किंवा राज ठाकरेंना आपल्या स्टेजवर बोलवणार नाहीत. मला वैयक्तिक असं वाटतं की काँग्रेसला हे माहिती की माझी शिवसेना आणि मनसेला गरज का आहे, खास करून दलित आणि उत्तर भारतीय मुस्लिम वोटिंगसाठी. त्यामुळे ते फक्त त्यांचं असे स्टेटमेंट करून बार्गेनिंग पॉवर वाढवत आहेत. शेवटी विनोद म्हणला तसा ते एकत्र येतील. ओके, 2 विरुद्ध 1. नाही, काँग्रेसला स्वतःचा फायदा करायचा असेल तर त्यांनी सोलो जावं. नाही, अजिबात तुला काय वाटतं? तुझं मत काय? अजिबात जाणार नाही. अजिबात जाणार नाही. काँग्रेसचा तो स्वभाव नाही. मग काय हे करतील? किती हा? बाहेर जाणार नाही की एकत्र येणार नाही. स्वबळावर लढतील की नाही नाही नाही, ते ठाकरे सोबतच लढतील. ओके. अजिबात ते विरुद्ध एक आहे. नाही, काँग्रेस मला वाटतं की इथे थेट अलायन्स न करता, याच्याशी सहमत आहे मी, अलायन्स न करता आपल्या ताकद असलेल्या जागा लढतील. साधारणतः त्यांना 80 जागांवरचे त्यांचे उमेदवार तयार आहेत माझ्या माहितीप्रमाणे. आता 80 जागा काही हे दोघं सोडणार नाही आहेत. त्याच्यामुळे मैत्रीपूर्ण लढत नावाचा एक गोड शब्द आहे ना, तर भंपक आहे तो शब्द, कारण मैत्रीपूर्ण नसतेच लढत कधी. पण त्याच्यामुळे काही ठिकाणी जाईल की नाही जाईल, जाईल, पण ती वेगळी जाईल, वेगळी लढेल. अनेक ठिकाणी वेगळी लढेल, परंतु ती आघाडीच्या आजूबाजूलाच असेल. म्हणजे मतदान झालंय 5 स्वबळावर 227 लढणार नाही. चला, स्वबळावर 227 लढणार म्हणजे नाही. 3 विरुद्ध 2 असं मतदान आपल्यातच झालं. नाही, ते म्हणतात की स्वबळावर जाणार नाही. नाही, स्वबळावर 227 मी लढणार म्हणतोय नाही. की पण स्वबळावर 80 जाईल. म्हणजे जाईल. 227 जाऊन दे. alliance मग काय लढायचं तेवढं लढायचं. strategic काँग्रेसवाल्यांनी alliance. लढूच नाही. ही तटस्थ निवडणूकच मत लढू नये. पकडायचं काय? Strategic alliance. काँग्रेसवाल्यांनी ही निवडणूक अजिबात लढू नये. ती सोडून द्यावी. पास केला माझा तुम्हाला. ठीक आहे, 4 विरुद्ध 1 असं. म्हणजे मनसे इन झाल्यामुळे मनसे जे नेहमी करते की आम्ही तटस्थ आहोत, आम्ही निवडणूक बाय केले, तसं वागावं. अरे काँग्रेसवाल्यांनी इतकं नुकसान केलं नाही ह्या सगळ्या एक निवडणूक फक्त वगैरे उदाहरण म्हणून सगळ्यांचं. सांगतो. एका लोकसभेमध्ये मनसेने पाठिंबा दिला होता भाजपाला आणि फक्त शिवसेनेविरुद्ध उमेदवार उभे केले होते. तसा काही प्रकार काँग्रेसने फक्त मनसेविरुद्ध उभे करून केला तर आश्चर्य वाटायला नको. नाही ते काय अडचण आहे त्याला, ते होणार नाही. त्यांचं इथं काय होणार नाही आता. तर आपण पाहिलं ते श्रीरंगच्या मतावरती इथं 5 जणांमध्ये मतदान घेतल्यानंतर 3 विरुद्ध 1 विरुद्ध 1 तटस्थ असं चित्र इथल्या इथं दिसलंय. म्हणजे काँग्रेसच्या बाबतीत आमच्यात एक मत काय फार होताना दिसत नाहीये. अशाच विविध विषयांसह आपण काँग्रेसमध्येही पुढच्या होत नसेल. प्रपंचामध्ये भेटणार आहोत. तोवर पाहत राहा NDTV मराठी.